आखाती देशांमधल्या एअरस्पेस बंद आहेत, त्यामुळे 3400 फ्लाइट्स म्हणजे साधारणपणे 3500 फ्लाइट्स सध्या रद्द झाल्यात। आखाती देशांमधील विमानसेवा बंद आहे। 3 लाख नागरिक या भागामध्ये अडकून पडल्याची माहिती देखील समोर येते आहे। इराणवरती झालेल्या हल्ल्याच्या नंतर युरोपियन देशांमध्ये इंधनाच्या किमती चांगल्याच भडकतायत। युरोपियन देशांमध्ये इंधनाच्या किमती 22% वाढल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणावरती कच्च्या तेलाची निर्यात केली जाते आणि त्यामुळे इंधनाच्या किमती सध्या भडकल्या आहेत। आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यामधील सुमारे 150 नागरिक हे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत अशी माहिती समोर येते। याच पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्यात। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सगळ्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांसोबत संपर्क साधण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। आपल्या जिल्ह्यातील जे टूर्स ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली। तर तात्काळ आपण जी माहिती घेतलेली होती त्यानुसार 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते। त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला। शासनाकडून जी काही सूचना येईल, आता तरी सर्वजण सुरक्षित आहेत, सुरक्षित जागे आहेत। कोणत्याही नातेवाईकांनी किंवा कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही। जशा शासनाच्या पुढच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी आहे ती केली जाईल आणि सर्व कोल्हापूरकर इव्हन महाराष्ट्र शासनाकडून सर्व नागरिक आपले सुरक्षित राहतील याची सर्व दक्षता घेतली जाते आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करत आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये नतांज अणुऊर्जा केंद्र हे टार्गेट केला असा दावा सध्या इस्रायलकडून येतोय। इराणचे राजदूत रेझा नझाफींचा UN अणुऊर्जा देखरेख बैठकीमध्ये हा दावा आहे। रविवारी इस्रायल अमेरिकेनं नतांज अणुऊर्जा केंद्रावरती हल्ला केला अशी माहिती मिळते। इस्रायल आणि इराण या युद्धामध्ये अणुस्फोटाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।